ताजी हिरवीगार अशी अळूची पानं दिसली. म्हटलं मस्त कुरकुरीत अशी अळूवडी बनवेल. पण बघते तर काय, बेसन पीठच नाही. मग काय, चणा डाळ होती अख्खी घरात. तीच डाळ भिजवून अगदी कुरकुरीत अशी अळूवडी बनवली. नाही पानाला बेसन लावायचे, नाही रोल बनवायचा. शिवाय डाळ वाटून वडी बनवली तरीसुद्धा अगदी 4 ते 5 दिवस आरामात टिकेल. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग पाहूयात. तर अळूवडी बनवण्यासाठी इथे मी 1 तास आधीच चणा डाळ अशी भिजवायला ठेवली होती. वेळ कमी असेल तर अर्धा ते पाऊण तास भिजली तरी काही हरकत नाही. वेळ असेल तर 1 ते दीड तासही किंवा 2 तासही डाळ भिजू देऊ शकता. तर हे पहा, 1 तासातच डाळ आपली चांगली भिजली आहे. नखाने अगदी पटकन तुकडा होतो आहे. आता यातील सर्व पाणी निथळून घेतलं. डाळ मी आधीच 2 ते 3 पाण्याने चांगली चोळून धुवून पाणी निथळून मग नवीन पाणी घालून डाळ भिजवायला ठेवली होती. आता डाळीतलं सर्व पाणी काढून एका चाळणीवर पाणी निथळायला ठेवलं. तोपर्यंत इथे आपण अळूची पानं धुवून घेऊयात. तर इथे अळूची पानं घेताना अशी लाल देठाची पानं घ्यायची. हे पहा, या पद्धतीने अशी लाल देठाची पानं घ्यायची आणि लाल कोरची. पाठीमागचा भागही पाहू शकता तुम्ही. अगदी ज्या शिरा आहेत त्यासुद्धा लाल. आणि जो हा अळूच्या पानाचा कोर असतो, हे बघा, अशी ही जी साईडची बाजू असते, पानाचा जो कोर असतो तो असा थोडासा फिक्कट गुलाबी रंगावर किंवा असा लाल फिकट चॉकलेटी कलरचा जो कोर असतो असाच लाल देठाचा, ती पानं पाहून घ्यायची. ही पानं अजिबात घशात खवखवत नाही, चरचरसुद्धा लागत नाही किंवा अशी घशात खाजत नाही. खूप चविष्ट अशी ही पानं होतात. लिंबू किंवा चिंच काहीही नाही घातलं तरीसुद्धा अजिबात घशात खवखवत नाही. तर पानं घेताना अशी चॉकलेटी रंगाची किंवा अशी लालसर देठं असली हीच पानं घ्यायची. तर सर्व पानं मी इथे धुवून घेतली, चांगली पुसून कोरडी करून घेतली. आता पानाचा देठाचा भागही मी काढून घेतला. जर शिरा काढायचा असेल तर आधीच तुम्ही काढून घेऊ शकता किंवा शिरा काढण्यासाठी अजून एक सुरीने असं याला चिरा दिला तर पटकन असं देठ म्हणजे जो शिराचा जाडसर भाग आहे पाठीमागचा देठ तोही निघून जातो. पण पानाला काही एवढा जास्त देठ नाही. मी देठ काढताना देठ कट केला तेव्हाच थोड्या शिराही कट करून घेतल्या होत्या. तर आता मध्ये असे मी 3 ते 4 पानं घेऊन मध्ये 2 भागांमध्ये चिरा देऊन घेतला. त्यानंतर हे पहा, असा रोल करून याला फोल्ड असं दुमडून घेतलं आणि मध्येही असं थोडंसं चिरून घेतलं. हे पहा, आणि बारीक असं आता अळूची पानं आपण चिरून घेऊयात. जर 3 ते 4 पानं नसेल चिरली जात, नवशिक्यांसाठी सांगते, तर 1 पान घेऊनही त्याला मध्ये असा चिरा देऊन असा रोल बनवून घेऊ शकता या पद्धतीने. आणि पुन्हा असं दुमडून घ्यायचं आणि त्यानंतर बारीक असे चिरून घेऊयात. एक 4 ते 5 पानं घेतली तर अजूनच पटकन अशी ही पानं चिरल्याही जातात. आणि असं पानं चिरताना जो देठाचा भाग आहे तो सुद्धा अलगद असा हातात येतो. हे पहा, आणि पटकन असा हा देठाचा भाग सुद्धा, जे कडक भाग आहे, तर इथे मी 3 ते 4 पानं घेतली होती. तर हे पहा, देठाकडचा जो कडक भाग सुद्धा असा पटकन निघून गेला. आधी मी थोडे शिरा काढूनच घेतल्या होत्या. तर हे पहा, या पद्धतीने इथे आपण बारीक असा आळू चिरून घेतला. जास्तही बारीक आळू चिरायचा नाही, मध्यम ठेवायचा, म्हणजे फारच मग लगदा होतो. तर याच पद्धतीने दुसरीही पानं सर्व चिरून घेतली. तर सर्व अळूची पानं चिरून झाल्यानंतर आता इथे आपण मिरची आले लसूणचं वाटण करूयात. एक 4 ते 5 हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचे असे 2 तुकडे करून घेतले, मुठभर कोथिंबीर आणि एक 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या. आता पाणी न घालताच बारीक असं हे वाटून घेऊयात. आपण डाळ वाटून अळूवडी बनवतो आहे, म्हणून अजिबात कुठेही पाण्याचा वापर न करता कुरकुरीत अशी ही अळूवडी होते आणि शिवाय एक 4 ते 5 दिवस आरामातही टिकते. तर आता हा वाटलेला ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि याच भांड्यात आता पाणी निथळून घेतलेली डाळही वाटून घेऊयात. तर इथे मी कुठेही पाण्याचा वापर न करता डाळ अशीही वाटून घेते. जर अजिबातच वाटले जात नसेल तर तुम्ही पोहे खाण्याचा एखाद चमचा एवढे पाणी घालूनही बारीक डाळ वाटून घेऊ शकता. तर हे पहा, या पद्धतीने आता राहिलेली डाळही आपण सर्व वाटून घेऊयात आणि एका दुसऱ्या ताटात ही वाटलेली डाळ काढून घेऊयात. याच पद्धतीने सर्व डाळ इथे वाटून घेतली. तर 2 वाटी एवढी मी इथे चणा डाळ घेतली होती आणि यासाठी एक 13-14 एवढी ही अळूची पानं होती. आता वाटलेल्या डाळीमध्ये आपण 2 ते 2.5 चमचा एवढी तांदूळाची पिठी घालूयात आणि थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी किंवा असा रोल चांगला बांधला जातो म्हणून 1 ते 1.5 चमचा एवढे चणा डाळीचे पीठ घातले किंवा बेसन पीठ, केलेला ठेचा घालूयात. अर्धा चमचा एवढी हळद, सोबतच आवश्यकतेनुसार लाल तिखट किंवा 1 ते 1.5 चमचा एवढी लाल मिरची पावडर, पाव चमचा एवढे हिंग, 1 ते 1.5 चमचा एवढी धना पावडर. त्याचबरोबर आता चवीनुसार मीठ घालूयात.
आणि हातावर चोळून घेतलेला अर्धा चमचा एवढा ओवा आणि यात घालूया आता 1.5 ते 2 चमचा एवढी तीळ आणि अगदी थोडासा गुळाचा खडा असा हाताने चुरून घेऊयात. त्याचबरोबर इथे मी लिंबाचा रस घालते. नाही घातला तरीही अळूची पानं घशात खवखवत नाही ही लाल रंगाची, पण थोडंसं आंबट गोड अशी ही अळूची वडी होते. म्हणून मी इथे अर्धा ते 1 चमचा एवढा लिंबाचा रस घातला आणि थोडासा गुळाचा खडा. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. सगळं चमच्याने चांगलं एकसारखं एकजीव करून घेऊयात किंवा तुम्ही हातानेही हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ शकता. आता मसाले यात चांगले एकजीव झाल्यानंतर आता यात घालूया आपण चिरलेली अळूची पानं. तर एक 13-14 पानं होती. पानं थोडी जास्त घ्यायची आणि थोडी जाडसर चिरायची, म्हणजे चवही छान लागते. पानं कमी असतील तर डाळ कमी घ्यायची किंवा जर डाळ वाटून झाली असेल तर थोडं डाळीचं मिश्रणही काढून घेऊ शकता. त्याचे भजेही छान होतात. पण पानं जास्तच वापरायची यात, म्हणजे ही अळूवडी तेवढीच चवीलाही भारी लागते. पानं ताजी आणि फ्रेश आणि जास्त घेतली यामुळे चव अगदी टेस्टी होते आणि कुरकुरीत अशी ही अळूवडी होते. आता चिरलेली पानं घातल्यावर सगळं हे मिक्स करून घेऊयात, पण कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही. पानं घातल्यावर अजूनच याला ओलावा येतो आणि बरोबर असा हा रोल गोलसर होतो. हवं तर तुम्ही ताटावरही असा रोल घेऊन गोलसर फिरवून घेऊ शकता. जेवढा हवा रोल तुम्हाला लहान मोठा तेवढा असा गोळा घ्यायचा. हे पहा, इथे मी हातानेच हा रोल बनवून घेते. अगदी पटकन असा हा रोल होतोय. हे पहा, आणि थोडंसं असं ताटावर फिरवून घेतलं, असं हातावर न फिरवता ताटावर फिरलं तरीही गोल गरगरीत रोल होतो. तर हे पहा, असंच हातावर मी गोल बनवून घेतला आणि आधीच मी या गाडीला तेल लावून ठेवलं होतं. यावर हा रोल ठेवूयात. आता याच पद्धतीने राहिलेले रोलही बनवून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता, हातावरच रोल बनवले तरीसुद्धा अगदी गोल गरगरीत असे रोल झाले आहेत. आता आधीच मी टोपात पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यावर आता ही रोलची चाळण ठेवूयात. पाण्याला चांगली खळखळ उकळी आली. अर्धी लिंबाची फोड घातली होती, म्हणजे टोपही मग काळा होत नाही. आता यावर झाकण ठेवूयात आणि एक 14 ते 15 मिनटं मंद ते मध्यम आचेवर रोल वाफवून घेऊयात. जी आजी म्हणते, आमच्या वेळेस काही घड्याळ, मिनटं, सेकंद आम्हाला समजत नव्हते. तर हे पहा, ही जी वाफ अशी वरती जाते, अशी वाफ वरती यायला लागली, वरच्या दिशेने वर जायला लागली की समजायचं की आपली अळूवडी किंवा कोथिंबीर वडी किंवा मोदक बरोबर असे शिजले आहेत असं समजायचं. तर इथे मी आजीच्या पद्धतीनेच वरती वाफ जायला लागली आणि झाकण काढून घेतले. तर बरोबर 13-14 मिनटं झाले होते. डाळ आहे म्हणून मी तुम्हाला 15 मिनटं सांगते, म्हणजे एखाद वेळेस कमी जास्त येऊ शकतं, पण 13-14 मिनटात बरोबर असे हे रोल शिजले होते. तर माझ्याकडून जे मी सुरी आतमध्ये टाकून पाहिली होती रोलच्या की कितपत शिजले म्हणून तपासून पाहिले, तर तेव्हा बरोबर असं सुरी क्लीन निघाली होती. अजिबात सुरीला काहीही लागले नव्हते, म्हणजे बरोबर रोल शिजले होते. तो व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झाला, माफ करा. तर आता रोल थंड करून आपण वडी कापून घेऊयात. लक्षात घ्या, रोल चांगले थंडगार होऊ द्यायचे, तेव्हाच वडी कापायची, म्हणजे बरोबर असा रोल कापला जातो. अजिबात कुठेही चुरा होत नाही. आणि वाटत असेल की अगदीच रोल थोडा चुरा होतोय, तर सुरीला थोडं तेल लावून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता, आपली एकही वडी अशी चुरल्या गेली नाही. या पद्धतीने मी इथे सर्व रोल कापून घेतले. तर एक 30 ते 32 एवढ्या या वड्या झाल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता, अगदी गोल गरगरीत आणि दोघंही बाजूनी बरोबर असे हे कापल्या गेल्या आहेत वड्या. आता वडी आपण तळून घेऊयात. खायलासुद्धा तेवढीच मस्त कुरकुरीत होते ही वडी आणि 4-5 दिवस आरामात टिकते फ्रीजमध्ये किंवा प्रवासातही घेऊन जाऊ शकता. 1-2 ते 3 दिवस प्रवासातही आरामात टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवून एक 4-5 दिवस खाऊ शकता किंवा अशाच वड्या ह्या डब्यात ठेवून दिल्या हवाबंद डब्यात आणि जेव्हा वाटलं तेव्हा अशा तळून घेऊ शकता. तर इथे मी या सर्वच वड्या तळून घेणार आहे. आता इथे मी अगदी डीप फ्राय किंवा कढईत जास्त तेलात न तळता अशी तव्यातच थोड्याशा फ्राय करून घेते आहे. तव्यावर तेल पसरवलं आणि यावर आता एक एक करून वडी सोडून घेऊयात. तर इथे मी सुरुवातीला एक 9-10 वड्या टाकल्या आहेत, 10-11, आणि मंद ते मध्यम आचेवर एक 2 मिनटानंतर वडी अशी उलट करूयात. तर हे पहा, वडीला किती सुरेख असा आणि सोनेरी रंग आला आहे. सर्व वडी अशी उलट करून घेतली. या बाजूनेही एक 1.5 ते 2 मिनटं वडी ठेवायची आणि पुन्हा उलट करायची. हे पहा, थोडासा जास्त रंग यायला लागला की अर्धा ते 1 मिनिट ठेवायची आणि उलट करायची. अशी 2 ते 3 वेळा करून वडी आपण
काढून घेऊयात. तर अगदी लालसर आणि कुरकुरीत अशी ह्या वड्या होतात. कमीत कमी तेलात. ज्यांना अजिबात तेलातली वडी आवडत नाही किंवा किंवा खूप तेलकट होतात, तेव्हा अशी वडी फ्राय करू शकता. तर तुम्ही पाहिलं किती सुरेख आणि सुंदर असा रंग आला वडीला. याच पद्धतीने सर्व वड्या पुन्हा तळून घेतल्या. तर तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि झटपटही तयार होतं. नाही पानाला बेसन लावायचा, रोल बनवायचा तरीसुद्धा. डाळ वाटून नसेल बनवायची तर तुम्ही चणा डाळीच्या पिठातही ही झटपट अळूवडी बनवू शकता. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी ही अळूवडी आपली तळून तयार झाली. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत, रंगही किती सुरेख आणि तिळही अगदी उठून दिसते. जशा नेहमीच्या अळूवडींवर तिळा दिसतात तशाच तिळा दिसत आहेत. तर एक वडी तुम्हाला तोडून दाखवते. तर हे पहा गोल गरगरीत अशी ही वडी झाली आहे आणि हे पहा आतमध्ये सुद्धा पानाचा रंग अगदी हिरवा आणि खुसखुशीत अशी ही वडी झाली आहे. हाताने आपण चुरतोय तर एकूण कण असा मोकळा होत आहे आणि पानंसुद्धा अगदी हिरवीगार आणि एकूण अशी चुरल्या जात आहेत. अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीत भेटूया. धन्यवाद.